वाशिम जिल्ह्यात शिरपूर गावच्या गजानन गाभणेंकडे वडिलोपार्जित 105 एकर कोरडवाहू शेती आहे। संगणक शास्त्रात बीई केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या इच्छेनुसार शेती करायला सुरुवात केली। मात्र कोरडवाहू शेती आणि कसण्याची पारंपरिक पद्धत यामुळे शेती परवडत नव्हती। 3 विहिरी असून शेतीला पाणी देखील पुरत नव्हतं। मग त्यांनी गेल्या वर्षी कृषी विभागाच्या मदतीने 44 मीटर बाय 44 मीटर आकाराचं 1 कोटी लिटर पाणी क्षमतेचं शेततळ खोदलं आणि त्यानंतर 2 एकरावर भगवा वाणाच्या डाळिंबाची आणि 2 एकरात पेरूची लागवड केली। तर शेततळ्यात मत्स्यबीज टाकून त्यांनी मत्स्य शेती देखील सुरू केली आहे। शिरपूरचे गजाननराव गाभणे हे आजच्या पिढीतले उच्च शिक्षित हायटेक शेतकरी आहेत। गजानन गाभणे 10 वर्षांपूर्वी संगणक शास्त्रात बीईची पदवी घेऊन लाखोंच्या पॅकेजच्या नोकरीसाठी आयटी सिटीत जाण्याऐवजी शेती करण्यासाठी शिरपूर सारख्या खेड्यात पोहोचले। कारण घरची 105 एकर शेती कसण्यासाठी या कल्पक तरुणाची वाट पाहत होती। तर MBBS 57 सालचे मोठे भाऊ MBBS DMRD त्यांचा सध्या वाशिमला दवाखाना आहे। मी बी कंप्लीट केल्यानंतर नोकरीच्या मागे लागलोच नाही। माझी शेतीकडे इच्छा होती शेती करण्याची। 105 एकर शेती आहे। वडिलांची पण इच्छा होती। भाऊ वाशिमला असल्यामुळं इकडे शेतीला लक्ष देणं कोणीच नव्हतं। मग मी पण ठरवलं की आपल्याला नोकरी न करता शेतीच करू। पहिले वडील पारंपरिक पद्धतीनं शेती करायचे। सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा, गहू हे जे पारंपरिक पीक येतं ते घ्यायचे। नंतर या शेतीमध्ये जेवढा पाहिजे तेवढा काही आपल्याला नफा मिळू शकत नव्हता। शेती कसायला सुरुवात झाल्यानंतर शेतीला शाश्वत पाणी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। 3 विहिरी असून त्यांना डिसेंबर नंतर पाणी राहत नव्हतं। मग यावर त्यांनी मोठी जलबँक तयार करायचं ठरवलं। यासाठी त्यांनी शेततळ्याचा मार्ग स्वीकारला। कृषी विभागाच्या मदतीनं त्यांनी 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ खोदलं। 44 बाय 44 बायचं शेततळं घेतलं, कापडी बिन कापडी तळं। त्यात चौरे साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं। 44 बाय 44 तळं आम्हाला खोदायला जवळपास 1 महिना लागला आणि नंतर मेन कापड गिंपड टाकून आम्ही त्याच्यामध्ये 3 विहिरीचे पाणी पावसाळ्यात जवळपास आम्हाला 3 मोटरीने 2-3 महिने लागले पूर्ण तळं भरायला। नंतर आम्ही त्या तळ्याच्या भरोशावर 2 एकर जांभवाडी आणि 2 एकर डाळिंब हे लावले। डाळिंब स्टिच्यू कल्चरचे आणलेले आहेत आम्ही पीक, ते आम्ही 31 डिसेंबरला लावले। आज आमच्या डाळिंबाला 5 महिने झालेले आहेत आणि जुलै महिन्यात आम्ही जांब लावले। सरदार लखनौ सरदार जातीची जांब आहेत ती। नंतर या तळ्यामुळे आम्हाला हे सर्व शक्य झालं, डाळिंब जांब लावायची। कृषी खात्यानं या कामात त्यांना मदत केली आहे। कृषी विभागानं त्यांना 1 कोटी लिटरचं शेततळ खोदून दिलं। यासाठी त्यांनी अनुदानाव्यतिरिक्त 3 लाख रुपये खर्च केले। शेततळं आम्ही खोदत असताना आम्हाला शासनामार्फत 6,67,000चं अनुदान मिळालं। त्याच्यामध्ये आम्हाला घरून 3 लाख रुपये टाकायचे काम पडलं आणि हे झाडं गिडं लावताना आम्ही त्याला खर्चासाठी आम्ही त्या तळ्यामध्ये जवळपास 2700 पीस मासोळ्याचे टाकले। कतला, रोहू, सॅप्रिन या जातीचे आम्ही मासोळ्या टाकल्या आणि त्या मासोळ्यापासून आज रोजी आम्हाला जवळपास सर्व खर्च जाता 1 लाख रुपये निव्वळ नफा भेटलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला जांबाचा आणि डाळिंबाचा खर्च त्याच्यातून आमचा झालेला आहे। आणि आता हे उत्पन्न मासोळ्याचं आम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये कमीत कमी मिळणारच आहे आणि आता या वर्षीपासून आम्ही पुढच्या वर्षापासून डाळिंब आणि जांबाचं यांचं पण आमचं उत्पन्न चालू होणार आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शेततळ्याचा आधार दिला। मग त्यांनी 2 एकरात भगवा डाळिंब आणि 2 एकरात पेरूची लागवड केली। 2 एकर डाळिंब घ्यायचं म्हणतात आणि 2 एकर पेरू घ्यायचा अजून, तर ते या शेततळ्यावर हे होऊ शकते। यांनी पूर्ण या 2 एकर डाळिंबासाठी आणि पेरूसाठी ड्रीप केलेली आहे। या शेततळ्यामध्ये कमीत कमी 10,000 घनमीटर पाणी साचते। यांना आमच्या कृषी विभागाकडून 6,67,000 असं अनुदान दिल्या गेलेलं आहे।
तरी सर्व शेतकऱ्यांनी या श्री गजानन गाभणे यांचा आदर्श घेऊन त्यांनी ते स्वतःची फळबाग जगवावी आणि कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांनी प्लॅस्टिकचे शेततळे घ्यावे. 1 एकरांवर शेततळं खोदल्यानंतर पावसाळ्यात जवळपास 3 महिन्यात त्यांनी तळ्यात पाणी भरलं. या पाण्याच्या भरवशावर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर फळबागायती वाढवण्याची मोहीम हाती घेतली. हा प्रयोग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे करायचं ठरवलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस पण होऊन राहिलेलो आहोत. आणखीन पुढच्या वर्षी आम्हाला डाळिंब 2 एकर लावायचा विचार आहे. या तळ्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, त्यांनी पण कृषी मार्फत चौकशी करून हे तळे खोदणं फारच उपयोगी पडणार आहे. आम्हाला जे विहिरी येतात त्या आम्हाला हिवाळ्यात आमच्या पूर्ण त्या कमी होऊन जातात. त्या जेव्हा कमी जातात तेव्हा आम्हाला तळ्याचं पाणी कामी येते. BE शिकल्यानंतर गेल्या दशकभरात शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना गाभणेंना मार्गदर्शक म्हणून ॲग्रोवन तसंच ॲग्रोवन बातमीपत्राची मोठी मदत मिळाली आहे. पहिले आम्ही पारंपरिक पीक घेत होतो, त्याच्यापासून आम्हाला काहीच फायदा होत नव्हता. मग आम्ही ॲग्रोवनचा वाचक हो मी ॲग्रोवन आणि साम टीव्हीच्या माध्यमातून मग ठरवलं की आपल्याला एक तळं घ्यायचं, शेततळं घ्यायचं आणि 1 एकर शेततळं वाया जाईल जमीन आपली तेवढी, पण त्या 1 एकरामुळे आज माझी त्यात ड्रिपनं 25 एकर आपण त्याच्यावर भिजू शकतो ड्रिपनं. त्यामुळे मग लोकांनी पण म्हणलं 1 एकर तू कशाला वाया घालतो, त्याच्यापेक्षा विहीर खोद, बोर घे. पण आमच्या इकडं काही पाणी नसल्यामुळं मी पण ते विचार आपल्याला हिवाळ्यापर्यंतच पाणी पुसणार. मी पण विचार केला, वडिलांनी सगळ्यांच्या भावांनी आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्याला तळच घेऊ. 1 एकर गेले तरी चालते, पण 1 एकरापेक्षा त्या आपल्याला उत्पन्न इकडं फळबागा लावल्या तर त्याच्यामध्ये जास्त येऊ शकते. आणि तो हिशोब करून मग आम्ही तळं घेतले आणि आज 4 एकर बाग आहे. आणखी पुढच्या वर्षी आम्ही 4 एकर बाग लावणारच. गेल्या काही दिवसांपासून ॲग्रोवन बातमीपत्रात दाखवत असलेल्या नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार गजानन गाभणेंनी केलाय. सध्या ते डाळिंब आणि पेरू शेतीचं नैसर्गिक पद्धतीनं नियोजन करतायत. बाग मी लावताना पूर्ण नैसर्गिकच शेती करायची ठरवलेलं होतं. त्यामुळे रासायनिक खताचा मी आतापर्यंत या बागेवर उपयोग केलेला नाही. एक पण या बागेत फवारणी केलेली नाही. आम्ही पाळेकर साहेबांचं साम टीव्हीवर जीवामृतांचं ते ऐकलं होतं. त्यांच्यापासून आम्ही गाईचं शेण, गोमूत्र, बेसन, गूळ अशामुळे एका टाकीत करून ते आम्ही आमच्या बागेला दिलं आहे. आणि यापुढे आम्हाला 100% प्रयत्न करायचे आहे की ही बाग आम्हाला नैसर्गिकच करायची, रासायनिक खत याच्यात वापरायचंच नाही आहे. आम्हाला खर्च पण येणार नाही आहे. खर्चात फारच कमी आपल्याला खर्च येणार आणि त्यामुळे उत्पन्न वाढण्यात आपल्याला मदत होणार आहे. गजानन गाभणेंना शेती करण्यासाठी त्यांचे भाऊ श्याम गाभणेंचं मोलाचं मार्गदर्शन मिळतंय. येत्या काही दिवसात त्यांना पेरूचं उत्पादन सुरू होणार आहे, तर 1.5 वर्षांनंतर डाळिंबाचं उत्पादन मिळणार आहे. तर शेततळ्यात त्यांनी मत्स्य बीज टाकलंय, त्यापासून 4 एकरातल्या फळबागेचा खर्च निघणार आहे, तर फळबागेची शेती नफ्यात राहणार आहे. फळबाग योजना ही राबवली आणि त्याच्यातून आता आम्हाला पुढे जो काही फायदा होईल तो होणार आहे. आणि हे सर्व लक्ष आमच्या भावामुळं त्यांनी BE कॉम्प्युटर केल्यानंतरही शेतीत लक्ष घातलं. आजकालचा तरुण वर्ग असं बघण्यात येतं आहे की ते नोकरीच्या मागे जास्त लागतात. चपराशाची नोकरी असली तरी पैसे देण्यापासून सुरुवात करतात. 2-2, 3-3 लाख रुपये ते डोनेशन देतात आणि मला नोकरी पाहिजे. मी तर असं ऐकलं की एका ठिकाणी 10 लाख रुपये चपराशासाठी दिले. त्याच्यापेक्षा शेतीत जर तुम्ही चांगलं काम केलं, चांगलं मनापासून जर तुम्ही त्याच्यात लक्ष दिलं तर तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट पैसा मिळतो. आपण शेवटी सर्व पैशासाठी करत असतो. तरुणांनी शेतीकडे येणं काळाची गरज असल्याचं डॉक्टर श्याम गाभणेंचं म्हणणं आहे. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारनेही शेतीकडे लक्ष देऊन शेतीचं भरभराटी कशी होईल याकडे लक्ष द्यावं. आणि माझं असं तरुण वर्गांना आहे की तुम्ही माझ्या भावासारखंच शेतीत लक्ष द्या आणि भारताच्या प्रगतीत तुम्ही हातभार लावा, जेणेकरून आपली प्रगती चांगली होईल, असं माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. आणि आपली शेती जर सुधारली तरच आपलं घर सुधरेल, आपलं सर्व सुधरेल. या दृष्टीने तुम्ही सर्वजण प्रयत्न करावे. आज विदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांकडे 50 एकरांहून अधिक शेती आहे. इथं पाऊस देखील चांगला पडतो, पण सिंचनाची योग्य व्यवस्था नसल्यानं त्यांची शेती तोट्यात आहे.
अशा वेळी शेततळं तसंच जलबँकेची संकल्पना शेतकऱ्यांनी अवलंबली तर विदर्भातल्या शेतीचं चित्र नक्की बदलू शकतं, हेच संगणक अभियंता असलेल्या गजानन गाभणेंनी दाखवून दिलंय. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.